पोथी वाचन या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. श्री दत्तगुरूंच्या कथा, श्री गुरुचरित्रामधील दत्तगुरूंच्या कथा आपण ऐकत आहोत. या कथेमध्ये आयचित ब्राह्मणाला शेंगाची वेल उपटून धनकुंभ कसा प्राप्त झाला, चला तर या कथेमध्ये आपण ऐकूया. श्री गणेशाय नमः. श्री गुरु कृष्णा पंचगंगा संगम म्हणजेच नरसोबावाडी येथील औदुंबर वृक्षाखाली 12 वर्ष वास केले. ते नित्य भिक्षेला अवरवाडाला जात असे. तेथे एक ब्राह्मण भिक्षुक वृत्तीने जीवन चालवित होता. तरी तो सदाचारी होता. त्याच्या अंगणामध्ये घेवड्याचे वेल होते. त्याला फार शेंगा येत होत्या. तो त्याची भाजीच खाऊन राहत होता. एके दिवशी श्री गुरु त्याचे घरी भिक्षेसाठी गेले. तो भक्तीने श्री गुरूंना पूजा करून भिक्षेस भाजी वाढली. श्री गुरुने संतोषाने त्याची भिक्षा स्वीकारून त्याला असे म्हटले, आता तुझे दारिद्र्य निवारण झाले. असे म्हणून बाहेर येऊन अंगणातील वेल मोडून संगमाला निघून गेले. तेव्हा ब्राह्मण पत्नी दुःख करू लागली. ब्राह्मणाने पत्नीला समाधान करून वेल नदीत टाकून दिली आणि मूळ उपटून लागला. तो उपटल्यावर त्याला तेथे धनकुंभ मिळाले. ते पाहून आनंदाने घेऊन घरात जाऊन पत्नीला दिले आणि श्री गुरु आमच्यावर प्रसन्न होऊन आमचे दारिद्र्य निवारण केले असे म्हणू लागला. तू व्यर्थ निष्कारण त्याची निंदा केलीस. योगी हे मनुष्य नसून साक्षात ईश्वर आहेत असे तो आपल्या पत्नीला म्हणू लागला. दारिद्र्य निवारण करण्यासाठी ते आमच्या घरीच आले होते असे सांगून ते दोघे संगमाला जाऊन श्री गुरूंची पूजा करून आशीर्वाद घेतले. श्री गुरूंनी ही गोष्ट गुप्त ठेवा, लोकांना सांगू नका. तुमच्या वंशात अखंड लक्ष्मी नांदेल. आम्हाला काही दिवस गुप्त रूपाने राहायचे आहे. लोकांना सांगू नका असे श्री गुरूंनी त्यांना उपदेश केला. तुमच्या वंशात अखंड लक्ष्मी नांदेल. आम्हाला काही दिवस गुप्त रूपाने राहायचे आहे. आता तुम्ही सुखाने नांदा. तुमच्या वंशात अखंड लक्ष्मी नांदेल. आम्हाला काही दिवस गुप्त रूपाने राहायचे आहे. आता तुम्ही सुखाने नांदा. श्री गुरूंचा असा वर लाभताच ते दोघे दाम्पत्य आनंदाने घरी गेले आणि श्री गुरूंची कृपा झाल्यावर त्याला काय कमी होणार. अशा पद्धतीने शेंगाचे वेल उपटून धनकुंभच प्राप्त झाले. ही कथा येथेच पूर्ण झाली. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.